खरं म्हणजे आज प्रजासत्ताक दिनाच्या मी मुख्यमंत्री महोदयांनी सर्व सविस्तर याची माहिती दिलेलीच आहे। प्रजासत्ताक दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईकरांना दिलेलं एक हे गिफ्ट आहे कोस्टलचं, असं देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। खरं म्हणजे कोस्टल मागच्या वेळेस आपण एका साईडचा केला होता, दक्षिणेकडचा, आता उत्तरेकडचा करतोय। म्हणजे आता थेट सीलिंग ते वरळी मरीन ड्राईव्ह आपण 10 ते 12 मिनिटात जाणार आणि त्यामुळे जे वेळ जो आहे, इंधन जे आहे त्याचं बचत होईल आणि खऱ्या अर्थाने लोकांचं जीवनमान सुसह्य होईल। आणि म्हणून महायुती मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की सुरुवातीला काय झालं, जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा दिल्लीतून लागणाऱ्या सगळ्या परवानग्या कामाची सुरुवात तेव्हा झाली। परंतु मी एवढंच सांगतो, हे सगळं केलेलं असताना युतीमध्ये असताना देखील तुम्हाला बोलवलं होतं का नारळपुड्याला? भूमिपूजनाला देवेंद्रजींना बोलवलं नव्हतं। मग हे कुठलं मोठेपण आहे? आणि म्हणून क्रेडिट घेताना त्याला काम करावं लागतं, त्याला रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जावं लागतं आणि त्याचा नेहमी फॉलोअप घ्यावा लागतो। आणि म्हणून महायुती सरकारच्या पहिल्या काळात सुरू झालं, दुसऱ्या महायुतीच्या काळात जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा सुरुवात झाली आणि मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी याला आणखी गती मिळाली। आता तिसऱ्या टप्प्यामध्ये देवेंद्रजींच्या काळात हा कंप्लीट जो कोस्टल आहे तो पूर्ण मुंबईकरांना समर्पित होईल। मला एवढाच आनंद आहे की मुंबईकरांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे। आणि आपण जर हा प्रकल्प पाहिला तर वरून जर आपण पाहिला तर आपल्याला वाटतं आपण परदेशात आहोत की कुठे आहोत। आणि मला माहिती आहे की यूट्यूबवर देखील आपला ब्रिज दाखवून एक कुठला ब्रिज आहे तर लोक म्हणतात परदेशातला आहे, पण अशा प्रकारचा ब्रिज या मुंबईत होतोय हे मुंबईसाठी अतिशय गौरवाची बाब आहे। आणि म्हणून याच्यामध्ये श्रेयवाद घेण्याचा आम्हाला काही प्रश्न येतच नाही। आता फक्त लवकर म्हणजे बांद्रा टू वरळी 10 मिनिटात 10 नाही अगोदरच पोहोचू, त्यामुळे काही लोकांना जास्तीचा वेळ एन्जॉय करता येईल। त्यामुळे मी एवढंच सांगतो की आजचा जो हा प्रकल्प आहे हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, अतिशय मुंबईकरांच्या जीवनामध्ये आनंद देणारा प्रकल्प आहे। आणि मुंबई महापालिकेला तर धन्यवाद दिलेच पाहिजे, पण ज्या लोकांनी, मला वाटतं हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन असेल, L&T असेल, या सर्व लोकांनी वेळेत हा प्रकल्प पूर्ण केला। कारण ते म्हणत होते की आम्ही अगोदर केला असता, जर सरकार बदललं नसतं तर हे तर तुम्हाला हे काहीच दिसलं नसतं आणि मुंबईतली मेट्रोही दिसली नसती, MTHLही दिसला नसता। आणि म्हणून या प्रकल्पात खोडा घालणारे, स्टे देणारे आणि स्पीड ब्रेकर टाकणाऱ्या लोकांनी श्रेयवादाच्या गप्पा मारू नये, एवढंच मी सांगतो। नहीं, अरे अभी आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण है। आज प्रजासत्ताक दिन है, गणतंत्र दिवस है। इसके अवसर पर सभी लोगों को शुभकामनाएं मुख्यमंत्री जी ने दी है, मैं भी दे रहा हूं। और मुख्यमंत्री जी ने पूरे विस्तार से इस प्रकल्प के बारे में आपको बताया है। मैं इतना ही कहूँगा, इस प्रोजेक्ट की वजह से मुंबई वासियों के जीवन में बहुत बदलाव आएगा। समय की बचत होगी, ईंधन की बचत होगी, प्रदूषण कम होगा और लोगों को आराम से मंत्रालय जा सकते हैं, आराम से मरीन ड्राइव जा सकते हैं, वहां से बांद्रा आ सकते हैं। इसके वजह से कुछ लोगों को ज्यादा समय एंजॉय करने को भी मिलेगा। और मैं इतना ही कहूँगा, ये ब्रिज, ये जैसे हम विदेश में जाते हैं वैसे उस तरह का जो एडवांस टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके जो ब्रिज बनाते हैं उसी का एक नमूना है। और इसलिए BMC और HSC हो, L&T हो, सभी लोगों को मैं इसमें जिन्होंने योगदान दिया है, ये विशेष प्रकल्प है और इसलिए मैं उनको बहुत बहुत अभिनंदन करता हूँ, बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।